नमस्कार. आपले पिता परीक्षित यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर जन्मेजयाने आस्तिकांच्या मदतीनं सर्पयज्ञाला सुरुवात केलेली आहे आणि या सर्पयज्ञामध्ये अनेक सर्पांचा बळी जातोय. तक्षकाचा बळी जावा यासाठी इंद्राच्या आसनासहित तक्षकाचा आहुती देण्यासाठी सुद्धा जन्मेजय मागे पुढे बघत नाहीये. या सर्पयज्ञाने पृथ्वीवर हाहाकार माजलेला आहे आणि काहीही करून जन्मेजयाचा हा सर्पयज्ञ थांबवावा यासाठी नागलोकातून प्रयत्न सुरू आहे. वैशंपायन ऋषी या सर्पयज्ञाच्या मध्ये महाभारताची जयकथा, संपूर्ण जयकथा जी आपण मागे ऐकली आहे ती परीक्षिताच्या मुलाला म्हणजे जन्मेजयाला सांगतायत. ही कथा संपूर्ण सांगून झाली, एकदा संपूर्ण सांगून झाली की जन्मेजय वैशंपायन ऋषींनाच विचारतो, महर्षी या कथेचा नेमका नायक कोण? महर्षी या कथेचा नेमका खलनायक कोण? या कथेचा नायक युधिष्ठिराला म्हणायचं, अर्जुनाला म्हणायचं, भगवान श्रीकृष्णाला म्हणायचं, भीमाला म्हणायचं ज्यानं या युद्धाचा शेवट केला तो, की अजून कोणाला? या कथेचा खलनायक कोणाला म्हणायचं? दुर्योधनाला, कर्णाला, धृतराष्ट्राला, गांधारीला, की हे सगळं घडवून आणणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला, आपलीच बायको पणाला लावणाऱ्या युधिष्ठिराला, की कोणाला? तेव्हा वैशंपायन ऋषी मंद स्मित करत म्हणतात, जन्मेजया ही संपूर्ण कथा ऐकल्यावर तुझ्या मनात जे जे काही विचार येतात त्यावरून तूच ठरवायचं आहे की या कथेचा नायक कोण आणि खलनायक कोण. तोही विचार करू लागलाय की खरंच काय ठरवायचं आपण. या ज्याचा जय झालाय त्याला नायक म्हणायचं, विजय झालाय त्याचा नायक म्हणायचं. बरं विजय कोणाचा झालाय? कोणाचा झालाय विजय? विजय पांडवांचा आहे? अहो सगळं गेलं, पोरं गेली, सगळं गेलं, सगळं गेलं, त्यांचा विजय झालाय? राज्य मिळालं म्हणून विजय झालाय? की विजय स्वर्गात गेल्यामुळं कौरवांचा झालाय? कोणाचा विजय झालाय? हे युद्ध झालं कशासाठी? नायक खलनायक ठरवायचा आहे, विजय पराजय ठरवायचा आहे, तर या सगळ्यात पहिल्यांदा हे युद्ध झालं कशासाठी याचा विचार करायला पाहिजे. जन्मेजय विचार करू लागलाय की हे युद्ध झालं कशासाठी. आणि मग त्याला ऋषी सांगतायत हे युद्ध कोणाचा विजय व्हावा, कोणाचा पराजय व्हावा यासाठी नाही झालं, तर हे युद्ध धर्माच्या संस्थापनेसाठी झालेलं आहे. हे जग धर्माने चाललं पाहिजे, कोणावर अन्याय होऊ नये, कोणी कोणाचं राज्य लुटू नये, कोणी कोणाच्या स्त्रीशी वाईट वागू नये, यासाठी हे युद्ध चाललंय. पृथ्वी तलावरती अनेक वर्ष धर्माचं राज्य व्हावं यासाठी झालंय, कारण दुसऱ्यावर केलेला अन्याय आपल्याकडं बळ आहे म्हणून तो अधर्म असतो आणि हा अधर्म कधीच तुम्हाला शांतपणे जगू देत नाही. धर्मसंस्थापनेसाठी युद्ध झाल्यावर सुद्धा तुम्हाला शांतीचा लाभ मिळत नाही, अनुभव घेता येत नाही, अनुभूती घेता येत नाही. जन्मेजय हे सगळं ऐकतोय आणि मग त्याला जाणीव होऊ लागते की या जगात घडणाऱ्या गोष्टी घडूनच जाणार आहेत. ज्या पितामह भीष्मांना इच्छा मरणाचं वरदान होतं त्यांनाही शरपंजरी पडावं लागलं होतं. एवढंच काय, स्वर्गारोहणाला गेलेल्या प्रत्येक पांडवाला रस्त्यात पडावं लागलंय, द्रौपदी पडलेली आहे. जगात आलेल्या भगवान श्रीकृष्णाला ज्यांनी या मर्त्य युगात जन्म घेतला होता त्यांना सुद्धा एका सामान्य व्याधाच्या हातून मरण स्वीकारावं लागलेलं आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे आणि त्यासाठी जाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्याला जावं लागणार आहे. म्हणजे अगदी जन्मेजयाचे आजोबा अभिमन्यू यांना सुद्धा जावं लागलं अगदी तरुण वयात, कारण येता क्षणी जाण्याची व्यवस्था करून ठेवली होती. मग या आपल्यावर येणाऱ्या संकटाचं भय,
आपल्या मनामध्ये येत राहतं आणि त्या भयापासून दूर जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो. जन्मेजयाला जाणीव व्हायला लागली. त्यातून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा भय अधिक गडद होऊ लागतं, अधिक ठळक होऊ लागतं, तेव्हा हे ठळक झालेलं भय आपल्या मनात, जेव्हा आपण त्या भयाचा सामना करू शकत नाही, तेव्हा ते भय निर्माण करणाऱ्याविषयी संताप निर्माण करू लागतं. हा आपल्या मनात आलेला संताप, हा आपल्या मनात आलेला क्रोध इतका वाढतो की आपण सूड घेण्याच्या भावनेनं काही कृती करू लागतो. आणि सूड एकदा घ्यायचं ठरवलं की त्यातून होतो तो संहार, आणि या संहारात कोणाला नायक खलनायक ठरवता येत नाही. जन्मेजय विचार करू लागलाय, आपण नागांच्या विषयी भय बाळगलं म्हणजे सर्पाच्या चावण्याने माझ्या पित्याचा मृत्यू होईल याची भीती वाटू लागली. त्यांच्या रक्षणासाठीच्या, सुरक्षेसाठीच्या काही गोष्टी केल्या गेल्या. विधिलिखित होतं जाणं, ते जाणारच होते. मग त्यांना सर्पदंश झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळं माझ्या मनात संताप आला आणि हा संताप मला सुडाकडे घेऊन लागला. हा सर्पयज्ञ याच सुडाचं प्रतीक आहे. असा सर्पयज्ञ करून मी समाधानी होऊ शकत नाही. समाधानी व्हायचं असेल, माझ्या मनात शांती निर्माण करायची असेल, तर मला काय केलं पाहिजे? मी हा यज्ञ थांबवला पाहिजे. हा विचार त्याच्या मनात येतोय, जन्मेजयाच्या. जन्मेजय महर्षी व्यासांना प्रश्न करून विचारतो सुद्धा, महर्षी, महाभारताचं युद्ध आपण थांबवू शकला असतात, का नाही थांबवलं आपण हे युद्ध? तेव्हा महर्षी व्यास जन्मेजयाला जे उत्तर देतात ते फार छान आहे. महर्षी म्हणतात, एकदा का माथी भडकली ना जन्मेजया, एकदा का माथी भडकली की त्यावर तर्कशुद्ध विचार नकोसे वाटू लागतात. बघा, व्यासांचं हे वाक्य किती सुंदर आहे आणि आज सुद्धा लागू पडतं. एकदा का माथी भडकली की तर्कशुद्ध विचार नको वाटू लागतात, आणि या तर्कशुद्ध विचाराला तिलांजी दिल्यानंतर मनात उरतो तो फक्त सूड. आजही तेच चाललंय. मी पराभूत का झालो? मग मी पराभूत झालो आहे तर विजयी झालेल्यांच्या विषयी मी लोकांची माथी भडकवली पाहिजेत, आणि भडकवली की मग त्यात तर्कशुद्धता येतच नाही. ईव्हीएम बाबत आपण बघतोय तेच होत आहे. व्यासांनी हे सांगितल्यानंतर जन्मेजय विचार करू लागलाय, आपण तर्कशुद्ध विचार केला पाहिजे, आणि तो या सर्पयज्ञाच्या विरोधात जातोय आणि म्हणतोय की बस, आता मला हा सर्पयज्ञ थांबवायचा आहे. आणि ज्या क्षणी हा सर्पयज्ञ थांबवण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो घोषणा करतो, त्या क्षणी सर्व ऋषीमुनींच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, शांती शांती शांती. इथे शांती प्राप्ती होते आणि महाभारताची उत्तर कथा सुद्धा इथे थांबते. संपूर्ण महाभारतामध्ये या सगळ्या प्रकारानंतर शांती कुठे आहे? तर या सगळ्या संहारानंतर जिथे थांबावं वाटतं, मनातला क्रोध संपतो, सुडाची भावना दूर होते, तेव्हा ती शांती असते. महाभारताला विजय पराजयामध्ये कोणी बघू नये, ती जयकथा आहे एवढंच लक्षात ठेवावं, आणि ती शांती आपण सगळ्यांनी मिळवावी. आज या महाभारताच्या कथेला मी इथे विराम देतो आहे आणि उद्यापासून एक नवी कथा घेऊन आपल्या समोर येतो आहे. आता सबस्क्रायबरचा वेगही वाढला आहे, दर्शकांची, प्रेक्षकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळं आता वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपल्या समोर येणारच आहे. नमस्कार.